ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे आज बारामती येथील अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर ओबीसीच्या वतीने आंदोलन करण्यात आलेले आहेत। आंदोलनात सहभागी झालेले काय आंदोलक आपल्या बरोबर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल काय तुमच्या आंदोलनाची भूमिका होती? आदरणीय भुजबळ साहेब हे ओबीसीचे नेते नसून ते ओबीसी मध्ये जन्मले म्हणून त्यांना म्हणतात ओबीसीचे नेते। खऱ्या अर्थाने ते सर्व मागासलेल्या वर्गांचे प्रतिनिधी आहेत। त्याचं प्रतिनिधित्व अत्यंत समर्थपणे ते गेले 40-45 वर्ष करतात, परंतु जाणीवपूर्वक त्यांना असं म्हणलं जातं की ओबीसीचे नेते, त्यांना संकुचित केलं जाते। अशा असणाऱ्या अशा प्रचंड मोठ्या विचाराच्या माणसांना, कर्तृत्ववान माणसाला या ठिकाणी काहीच्या जातीच्या पातीच्या राजकारणामध्ये त्या ठिकाणी मागे ठेवण्याचा प्रयत्न होतोय आणि म्हणून या ठिकाणी कालच्या मंत्रिमंडळामध्ये आदरणीय भुजबळ साहेबांना या ठिकाणी जाणीवपूर्वक डावललेला आहे। त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी अजितदादांच्या घरासमोर आम्ही या ठिकाणी बैठक आंदोलन करण्यासाठी उपस्थित आहोत, कारण हा आवाज अजितदादापर्यंत गेला पाहिजे। मराठा आंदोलनामध्ये छगन भुजबळ यांनी ओबीसीची बाजू भक्कमपणे तारून धरली, त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात स्थान नसन दिलं असं तुम्हाला वाटतं का? नाही, तसं तर त्यांना ती बक्षीस म्हणून भुजबळ साहेबांनी स्वतः कबूल दिली, तसं सुद्धा घडलं असो। मराठा आमदारांच्या दबावाला जर फडणवीस साहेब किंवा अजितदादा शिंदे साहेब पडले असतील मग असं घडू सुद्धा शकतं, कारण ओबीसी समाजाचे आता कुठेतरी नुसते मनाने आणि जातीने ओबीसी नुसता समाज घेतलेला आहे, पण ते कधीही सभागृहामध्ये जे मंत्री घेतले जातात त्यांनी फक्त आम्ही ओबीसी आहे आणि आरक्षणाबद्दल एकतरी शब्द चकार बोलू बी शकत नाही अशी मंत्री घेतले। दिसायसाठी फक्त ओबीसी घेऊन नाही चालत, मनाने आणि विचाराने ओबीसी सक्षम बाजू मांडणारे भुजबळ साहेब होते। ओबीसीचं कुठं आरक्षण वाचवण्यासाठी त्यांना मंत्रिमंडळ स्थान हे निश्चित घ्यायलाच पाहिजे होतं आणि राष्ट्रीय नेते अजितदादा पवार यांचा पक्ष चालवण्यासाठी भुजबळ साहेबांचा सिंहाचा वाटा असतो। ज्यावेळेस दोन पक्ष जेव्हा झाले, पवार साहेब आणि अजितदादाचे गट झाले, त्यावेळेस सुद्धा भुजबळ साहेबांनी पहिली सभा मुंबई या ठिकाणी घेतली आणि कायम भुजबळ साहेब अजितदादा पुढे हृदयाने मनाने आणि सगळा ओबीसी समाज घेऊन पक्षावर असतात। आणि यांना आता जे विधानसभेचं इलेक्शन झालं त्यामध्ये सुद्धा भुजबळ साहेबांच्या सांगावण्यावरून आणि त्यांच्या मेसेजवरून आज महाराष्ट्रामध्ये ओबीसींनी 80 ते 85-90% या महायुतीला मतदान केलं, म्हणून त्या मतदानाची पावती म्हणून ओबीसींना आज माननीय अजितदादा असतील किंवा महायुती सरकार असेल यांनी एक त्यांना चांगली बक्षीस दिलं। त्या बक्षिसाचं आम्ही स्वागत करतो आणि बक्षीस निश्चित आम्ही हे ओबीसीच्या पर्यंत पोहोचवणार आहे आणि आताशी सुरुवात आहे, याचा निश्चित भूकंप झाल्याशिवाय राहणार नाही। ओबीसीची नाराजी कोणावर आहे? सरकारवर आहे का अजित पवारांवर आहे? या सरकारवर आहे आणि त्यातल्या त्यात अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यावर आमची जास्त नाराजी आहे, कारण जे महाराष्ट्रातून जे त्यांनी लिस्ट मागवली होती, जे महाराष्ट्रातून इथून लिस्ट गेली होती आणि लिस्ट कापण्याचं काम पाप जर कोणी केलं असेल तर केंद्र सरकार मधल्या प्रस्थापित लोकांनी केलेलं आहे। अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यावर आमचा गंभीर आरोप आहे। तुम्ही काय सांगाल, इथून पुढे आंदोलनाची दिशा कशी असेल? आंदोलन आता महाराष्ट्र राज्यातून तीव्र आंदोलन होणार आहे। ओबीसी समाज हा पूर्णपणे फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून संपूर्ण देशामध्ये आहे। ओबीसीवर झालेला अन्याय हा मी देश पातळीवरती नेऊन भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळात जोपर्यंत स्थान मिळणार नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करत राहू। तुम्ही काय सांगाल, काल भुजबळ यांनी असं आश्वासन हे आव्हान केलं आहे की जरी आम्हाला मंत्रिमंडळ डावललं असलं तरी तुम्ही राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्यावर खालच्या पातळी टीका करू नका। निश्चितपणे भुजबळ साहेबांनी सुरुवातीला मी नाराज आहे स्पष्ट केलेला आहे, परंतु त्यांना संविधानाचा त्यांच्याकडे अभ्यास असल्यामुळे त्यांनी कुठल्या पद्धतीने जावं हे त्यांनी चांगल्या पद्धतीचा आदेश आम्हाला दिलेला आहे। एका कार्यक्षम नेतृत्वाला डावलून केवळ मोकळ्या जागा भरायच्या म्हणून ओबीसीच्या जागा भरल्या असं जर हे सरकारला वाटत असेल तरी संपूर्ण ओबीसी समाजाची घोर फसवणूक आहे आणि त्याच्यामध्ये जे काही कुणाचं षडयंत्र आहे ते निश्चितपणे आपल्या समोर थोड्या दिवसात पुढे आल्याशिवाय राहणार। तुम्ही काय सांगाल, या ठिकाणी 7 ते 8 ओबीसीच्या मंत्र्यांची देखील शपथ झाली, मात्र यातून जाणीवपूर्वक छगन भुजबळ यांना बाजूला ठेवलंय का? भुजबळ साहेब हे आमच्या ओबीसी समाजाचे दैवत आहेत आणि भुजबळ साहेबांच्या पाठीमागे हा ओबीसी समाज प्रामाणिकपणे काम करतो आणि भुजबळ साहेब केंद्रामध्ये आवाज उठवतील
पडळकर साहेब आवाज उठवतील म्हणून त्यांना बाजूला ठेवले असतील. काम हे पण या महायुती सरकारने केलेलं आहे आणि हे ओबीसी समाज याबद्दल आहे ना पूर्णपणे नाराज आहे. त्यांना मंत्री मंडळात केंद्र कॅबिनेट मध्ये निवड होणे गरजेचं होते. नक्कीच या ठिकाणी छगन भुजबळ यांना जाणीवपूर्वक मंत्रिमंडळातून बाहेर ठेवल्याचा आरोप हा ओबीसीच्या आंदोलकांनी केलाय. मंगेश केसरी, साम टीव्ही न्यूज, बारामती. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.